हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत की घरच्या घरी पनीर तयार करून त्याची भुर्जी कशी करायची। तर चला तर मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर आता इथे मी 1 ते 1.25 लिटर दूध घेतलेले आहे। हे दूध आमच्या घरच्याच गाईचं असल्यामुळे हे दूध सकाळी मी एकदा गरम करून घेतलेले आहे। पण आता मला याचं पनीर करायचं आहे, तर त्यासाठी मी इथे पुन्हा दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर दुधाला चांगली अशी खळखळून उकळी येऊन द्यायची, जेणेकरून आपल्याला त्याचं पनीर करताना सोपं जाईल। आणि दूध हे अधूनमधून सतत असं हलवत राहायचं, जेणेकरून ते उतू जाणार नाही। तर आता इथे तुम्ही बघू शकता की दुधाला व्यवस्थित असं मी हलवून घेत आहे। आणि तुम्ही जे घरी पनीर तयार करता तर त्याची चव दुकानातल्या पनीरपेक्षा सुद्धा खूप छान लागते। आणि ते एकदम फ्रेश असं पनीर असतं, जे तुम्ही स्वतः बनवलेलं असतं। तर त्यामुळे त्याची चव ही वेगळीच असते। आणि कधी कधी काय होतं की आपल्याकडे ऑप्शन नसतो, बाहेर जाण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, तर आपण हे असं घरच्या दुधापासून पनीर तयार करू शकतो आणि त्याची पनीर भुर्जी तयार करू शकतो। तर आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे। आता इथे मी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं दूध उकळून घेणार आहे। दूध व्यवस्थित असं उकळल्यानंतर तर आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी 1 लिंबू व्यवस्थित असं पिळून घेणार आहे। आता हे लिंबू असं पाण्यात पिळून झाल्यानंतर आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि यामध्ये जर काही लिंबाच्या बी वगैरे पडलेल्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत। लिंबाने काय होतं की पनीर बनवायला खूप सोपी पद्धत आहे लिंबाची। तुमच्याकडे जर दुसरं काही नसेल तर तुम्ही फक्त लिंबू यामध्ये मिक्स करून सुद्धा पनीर बनवू शकता। आणि लिंबू हे प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं, तर त्यासाठी पनीर बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही। तर आता इथे मी थोड्या प्रमाणामध्ये दुधामध्ये जे लिंबाचं पाणी आहे ते मिक्स करणार आहे। आणि आपल्याला सतत हे असं ढवळत राहायचं आहे। आपण एका हाताने पाणी टाकायचं आणि दुसऱ्या हाताने असं सतत मिक्स करत राहायचं, जेणेकरून काय होईल की हे सगळं व्यवस्थित असं एकजीव होईल आणि आपलं पनीर सुद्धा पटकन तयार होईल। तर एक अर्ध्या मिनिटानंतर तुम्हाला रिझल्ट दिसू लागेल की आपलं पनीर होममेड पनीर कसं तयार झालेलं आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं पनीर तयार झालेलं आहे। आणि हे अगदी फ्रेश असं पनीर आहे। तुम्ही जे डेअरीतून पनीर आणता तर त्याच्या चवीपेक्षा सुद्धा याची चव खूप सुंदर लागते। तुम्ही आता इथे बघू शकता आपलं होममेड पनीर तयार आहे। आता मी इथे पनीर काढून घेणार आहे। मी इथे एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे, त्यावरती मी पुरणाची जाळी ठेवून घेतलेली आहे आणि वरती एक नॅपकिन सुद्धा मी ठेवलेला आहे। तर आता जे हे पनीर आहे आपलं, तर ते आपल्याला असं एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीर हे वरती राहील आणि आपल्याला भुर्जीसाठी ते उपयोगी पडेल। तर आता पनीर व्यवस्थित असं मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं थंड पाणी सुद्धा वरून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता इकडे आपलं पनीर तयार आहे। तर आता आपण ग्रेव्हीसाठी तयारी सुरू करूयात। तर आता इथे मी लसूण, मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आणि आता आपलं इथं पनीर बघू शकता तुम्ही किती छान असं तयार झालेलं आहे। अगदी सॉफ्ट हे पनीर आपलं तयार झालेलं आहे, अगदी फ्रेश पनीर आहे। आता इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात 3 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यात जिरीची फोडणी दिलेली आहे, सोबतच लसूण आणि बारीक चिरलेली मिरची सुद्धा मी टाकून घेतलेली आहे। हे सगळं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा सुद्धा ॲड करायचा आहे। तुमच्याकडे जर खडे मसाले असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हते, तर त्यामुळे मग मी माझ्याकडे जेवढं सामान अवेलेबल होतं त्यामध्येच मी ही पनीरची भुर्जी बनवलेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित असा बारीक सॉफ्ट असा झाला की मी यामध्ये आपल्याला आपले मसाले ॲड करायचे आहेत। आणि मला असं वाटतं की जर खडे मसाले नसतील तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण की भाजी ही आपण कशी बनवतो, किती मन लावून बनवतो यावरती डिपेंड करते, तिची चव महत्त्वाची असते। तर आता यामध्ये मी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरची पावडर असे सगळे मसाले माझ्याकडे अवेलेबल आहेत, तेवढे मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता।
आणि हे मसाले टाकल्यानंतर ना आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असं सगळं एकजीव होईल। आणि मसाले आपल्याला 1-2 ते 3 मिनिट असं व्यवस्थित असं परतून घ्यायचे आहेत। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला दुधावरची जी फ्रेश क्रीम असते, साय असते, ती यामध्ये फेटून मिक्स करून घ्यायची आहे। याने काय होतं की आपल्या जी ग्रेव्ही आहे त्याला खूप छान असा थिकनेस येतो आणि तिची चव सुद्धा अजून सुंदर होते। तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की त्याची जी चव आहे ती ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी उतरेल। हे मिश्रण आपल्याला 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे की कारण की काय होतं मग हे मसाले खाली लागण्याची शक्यता असते, तर ते करपू नयेत यासाठी आपल्याला ते हलवत राहायचं आहे। आता इथे मी जे आपलं पनीर आहे तर ते व्यवस्थित असं मॅश करून घेत आहे। जर तुम्ही दुकानातलं पनीर आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही हाताने असं मॅश करून यामध्ये मिक्स करू शकता। आता जेवढं पनीर माझ्याकडे अवेलेबल होतं तर तेवढं सगळं पनीर आता मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ती ट्राय केल्यानंतर तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर आता इथे व्यवस्थित अशी पनीरची भुर्जी आपली रेडी होत आहे आणि तुम्ही बघू शकता पनीर सुद्धा दिसताना किती छान दिसतंय आणि हे एकदम फ्रेश पनीर आहे। तुम्हीच तुमच्या डोळ्यासमोर बनवलेलं पनीर आहे, तर त्यामध्ये काही शंका नाहीये। डेअरीतल्या पनीरपेक्षा तुम्ही घरी तयार केलेलं पनीराची चव खूप सुंदर लागते। तर आता यामध्ये जर तुम्हाला अशीच कोरडी जर आवडत असेल भुर्जी तर तुम्ही तशी सुद्धा ड्राय सुद्धा खाऊ शकता, पण मला यामध्ये थोडंसं थिकनेस हवा आहे, तर यामध्ये मी जे पनीरचं आपलं पाणी ठेवलेलं होतं ते यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा वरून ॲड करायची आहे, जेणेकरून काय होईल की पनीर भुर्जीला आपला वेगळाच असा लुक येईल। तर आता इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेत आहे। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। जेव्हा तुम्ही स्वतःच पनीर तयार करता आणि त्याची भुर्जी बनवता तर त्याची चव खूप वेगळीच असते। आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर मी आता इथे एक बाउल घेणार आहे आणि त्यामध्ये मी ही भुर्जी आहे पनीरची तर ती काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान गरमागरम आपली अशी पनीर भुर्जी तयार आहे। तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राइब जरूर करा। नमस्कार। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तर त्या सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।